नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षद्वीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेवरील 400 ते 450 पर्यंतचे वन लाइनर बघा. बघा, सुरुवात करूया वन लाइनरला. पहिला प्रश्न काय सांगतोय तर राष्ट्रपतींची वयोमर्यादा किती असते? आपल्या भारताचे राष्ट्रपती असताना आपल्या भारताच्या राष्ट्रपतींची वयोमर्यादा किती असते? तर आपल्या भारताच्या राष्ट्रपतींची वयोमर्यादा असते बाळांनो 35 वर्ष. म्हणजे 35 वर्ष राष्ट्रपतींची नाहीये. राष्ट्रपती होण्यासाठी किंवा राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी एकूण वयोमर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे तर 35 वर्ष. आजचं जे लेक्चर आहे ना आपलं, यामध्ये आपण काय केलंय ना, हे याच्या अगोदर पण झालेलं आहे. मला माहिती आहे, जाणीव या गोष्टीची. पण मी मुद्दामून टाकले कारण याच्यावर आपल्याला 1 मार्काला काय येतो बाळांनो, प्रश्न येतो. मग त्यासाठी आपण हे वन लाइनर जे आहे ना, परत एकदा रिपीट करायचे, जे प्रत्येकाची वयोमर्यादा कोणाकोणाची त्यानुसार आपण बघणार आहे. तर बघा, उपराष्ट्रपती त्यानंतर राज्यपाल यांची देखील वयोमर्यादा किती वर्ष आहे? 35 वर्ष आहे. म्हणजे काय करायचं, असं पाठ करायचं बघा, राष्ट्रपती त्यानंतर उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे तिघांची वयोमर्यादा जी आहे ना, ती किती लागणार तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी? तर 35 वर्ष इतकी लागणार आहे. ओके. त्यानंतर लोकसभा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा किती असावी? तर लोकसभा सदस्य होण्यासाठी बाळा 25 वर्ष इतकी वयोमर्यादा पाहिजे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा किती हवी? जर तुला खासदारकीची निवडणूक लढवायची आहे, तर खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी वयवर्ष किती पाहिजे? 25 वर्ष पूर्ण पाहिजे. त्यानंतर पंतप्रधान वयोमर्यादा किती असते? तर पंतप्रधानांची वयोमर्यादा असते 25 वर्ष, म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी किंवा होण्यासाठी. केंद्रीय मंत्री वयोमर्यादा किती वर्ष असते? तर बाळांनो 25 वर्ष असते. आणि लोकसभेचे उपसभापती यांची देखील वयोमर्यादा किती असते? तर 25 वर्ष असते. म्हणजे कोण कोण आला आता इथं बघा, लोकसभा शॉर्टकट लिहितो, लोकसभा सदस्य, पंतप्रधान, त्यानंतर केंद्रीय मंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा उपसभापती, लोकसभा उपसभापती. ओके. हे सर्व चारीपैकी काही जरी आलं तर कमीत कमी वयोमर्यादा किती पाहिजे बाळांनो? तर 25 वर्ष असावी. त्याच्यात नसेल लक्षात आलं जे लिहिलंय ते, तर इथं हायलाइट करून घ्या बघा. इथं लोकसभा सदस्य, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे उपसभापती कमीत कमी वयोमर्यादा 35 वर्षे. राज्यसभेचे सभापती, उपराष्ट्रपती यांचं वय किती असावं रे? 35 वर्ष पूर्ण असावं. म्हणजे राज्यसभेचे सभापती होण्यासाठी किंवा भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी वयोमर्यादा, म्हणजे जे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे सभापती असतात. हे पण क्लिअर करून घ्या. तर त्यासाठी वयोमर्यादा किती असावी? तर 35 वर्ष. राज्यसभेचे उपसभापती वयोमर्यादा किती? तर 30 वर्ष. राज्यसभेचे उपसभापती यांची वयोमर्यादा किती बाळांनो? 30 वर्ष इतकी असते. तसंच मुख्यमंत्री होण्यासाठी वयोमर्यादा किती निश्चित करण्यात आली घटनेमध्ये? तर 25 वर्ष पूर्ण असावे. आपल्या राज्याचे म्हणा किंवा इतर राज्यांचे म्हणा, मुख्यमंत्री जर व्हायचं असेल किंवा ज्या व्यक्तीची इच्छा आहे मुख्यमंत्री होण्यासाठी, तर त्या व्यक्तीचं कमीत कमी 25 वर्ष हे पूर्ण असावे. ओके. चला लक्ष द्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल कमीत कमी किती वयोमर्यादा? 35 वर्ष. लोकसभा सदस्य, त्यानंतर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे उपसभापती किती वर्ष? 25 25 वर्ष, वरती 35 वर्षे. राज्यसभेचे सभापती, उपराष्ट्रपती 35 वर्ष, राज्यसभेचे उपसभापती 30 वर्ष आणि मुख्यमंत्री वयोमर्यादा बाळांनो 25 वर्ष इतकी असते. ओके. चला आता पुढचे बघूया आपण. विधानसभा सदस्य वयोमर्यादा. विधानसभा सदस्य, विधानसभेचे सभापती वयोमर्यादा, तसेच विधानसभेचे उपसभापती वयोमर्यादा, या तिघांची वयोमर्यादा किती पूर्ण पाहिजे बाळा? 25 वर्ष पूर्ण पाहिजे. किती? 25 वर्ष पूर्ण. कोणाकोणाची? बघ, विधानसभा सदस्य, विधानसभा सभापती आणि विधानसभेचे उपसभापती वयोमर्यादा किती दिलेली? तर 25 वर्ष इतकी पूर्ण असावी. त्यानंतर विधान परिषद सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा, विधान परिषद सदस्य होण्यासाठी आणि विधान परिषद सभापती आणि विधान परिषद उपसभापती हे तिघ जण असेल तर त्यांचं कमीत कमी 30 वर्ष पूर्ण असावे. 30 वर्ष पूर्ण. कोणाकोणाचे? तर विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषद सभापती आणि विधान परिषदेचे उपसभापती वयोमर्यादा कमीत कमी बाळा 30 वर्ष इतकी पूर्ण पाहिजे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य वयोमर्यादा किती असते? 21 वर्ष. स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य किती असते? 21 वर्ष. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण होते?
तर रवींद्रनाथ टागोर होते. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार हे कोण होते बाळांनो? तर रवींद्रनाथ टागोर हे होते. त्यांनी आपल्या भारताचं राष्ट्रगीत लिहिलंय. राष्ट्रगीत गाण्यास लागणारा कालावधी 52 सेकंद इतका वेळ लागतो. त्यानंतर आपल्या भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं? भारताचं राष्ट्रीय गीत बघा, सारे जहां से अच्छा नॅशनल राष्ट्रीय गीत जर म्हणलं कोणतं तर सारे जहां से अच्छा हे आपल्या भारताचं राष्ट्रीय गीत आहे. बघा लक्ष द्या. विधानसभा सदस्य, विधानसभा सभापती, उपसभापती वयोमर्यादा 25 वर्ष. विधान परिषद सदस्य, विधान परिषद सभापती आणि विधान परिषद उपसभापती वयोमर्यादा 30 वर्ष. स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य वयोमर्यादा किती असते? 21 वर्ष. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण होते? रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रगीत गाण्यास लागणारा कालावधी किती सेकंद असतो? 52 सेकंद. आणि आपल्या भारताचं राष्ट्रीय गाणं कोणतं आहे रे? ते सारे जहां से अच्छा. ओके. आता सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलं? सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलं बघ बरं? मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलं. इथं लिहून देतो बघ. डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलं. जर दिसत नसेल तर हा, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलं? तर मोहम्मद इक्बाल. इक्बाल. तसंच भारताचं ब्रीद वाक्य काय रे? आपल्या भारताचं ब्रीद वाक्य, तर आपल्या भारताचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. आपल्या भारताचं ब्रीद वाक्य काय आहे? सत्यमेव जयते. भारताचे ब्रीद वाक्य कोणत्या ठिकाणावरनं स्वीकारले? मुंडक उपनिषद. आपल्या भारताचं ब्रीद वाक्य कोणत्या ठिकाणावरनं स्वीकारले? मुंडक उपनिषद. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? परमवीर चक्र. आपल्या भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर परमवीर चक्र. तसंच आपल्या भारताचे राष्ट्रीय पेय कोणते? आपल्या भारताचे राष्ट्रीय पेय कोणते? तर चहा हा आपल्या भारताचा राष्ट्रीय काय तर पेय म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आपल्या संघ राज्याची कार्यालयीन भाषा कोणती? तर संघ राज्याची कार्यालयीन भाषा हिंदी. संघ राज्याची कार्यालयीन भाषा कोणती? हिंदी. भारताचे राष्ट्रीय स्मारक कोणते? तर भारताचे राष्ट्रीय स्मारक आहे इंडिया गेट, दिल्ली या ठिकाणी. भारताचे राष्ट्रीय स्मारक कोणते आहे बाळांनो? तर इंडिया गेट, दिल्ली या ठिकाणी. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते हे कोणी लोकप्रिय केलं रे? तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय केले बाळांनो? लोकप्रिय केलेले सत्यमेव जयते. हे जे काय आपण म्हणतो ना, हे कोणी लोकप्रिय केले? तर पंडित मदन मोहन मालवीय. ओके. त्यानंतर बघ बाळा, पंतप्रधान राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. आलं लक्षात? पंतप्रधान जे आहे आपल्या भारताचे, हे राजीनामा कोणाकडे देत असतील तर राष्ट्रपतींकडे. त्यांची निवड कोण करतं? राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवायचं. महालेखापाल जे असतात, महालेखापाल हे राजीनामा कोणाकडे देतात रे? तर हे देखील राष्ट्रपतींकडेच देतात. महालेखापाल हे राजीनामा कोणाकडे देत असतील तर राष्ट्रपतींकडे देतात. बघा लक्ष द्या. सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलं? मोहम्मद इक्बाल यांनी. भारताचं ब्रीद वाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते. भारताचे ब्रीद वाक्य कोणत्या ठिकाणावरनं स्वीकारलं? मुंडक उपनिषद. सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? परमवीर चक्र. राष्ट्रीय पेय कोणते? आपल्या भारताचं चहा. संघ राज्याची कार्यालयीन भाषा कोणती? हिंदी. भारताचं राष्ट्रीय स्मारक कोणतं आहे? इंडिया गेट, दिल्ली. सत्यमेव जयते कोणी लोकप्रिय केलं? तर पंडित मदन मोहन मालवीय. पंतप्रधान राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे. आणि महालेखापाल हे पण राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतींकडे देतात. पुढे बघा, महाधिवक्ता राजीनामा कोणाकडे देतात? राज्याचे जे महाधिवक्ता असते ना, जे राज्याचा महाधिवक्ता असतो, हा राजीनामा कोणाकडे देतो? राज्याचे महाधिवक्ता हे आपले जे काही राज्यपाल असतात, त्या राज्यपालांकडे काय करतात? राजीनामा देत असतात. त्यानंतर महाराष्ट्राच्या लोक आयुक्तांचा कार्यकाल किती? महाराष्ट्राच्या लोक आयुक्तांचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो नेहमी. महाराष्ट्राच्या लोक आयुक्तांचा कार्यकाल किती असतो बाळांनो? तर 5 वर्ष असतो. महाराष्ट्राच्या लोक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतो. महाराष्ट्राच्या लोक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला येतं? राज्यपालांना. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींना दरमहा वेतन किती ठरलेले? तर 5 लाख रुपये. राष्ट्रपतींना दरमहा वेतन किती असतं बाळांनो? 5 लाख रुपये असतं. उपराष्ट्रपती पदाची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये? तर उपराष्ट्रपती ह्या पदाची तरतूद आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या कलम 63 नुसार आहे. हा प्रश्न तुम्हाला पेपरला येऊ शकतो. याला IMP करा की उपराष्ट्रपतींची निवड कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर कलम 63 नुसार उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. सर्वाधिक विधान परिषद सदस्य संख्या कोणत्या राज्याची? उत्तर प्रदेशची. त्या राज्यामध्ये सर्वात जास्त विधान परिषद सदस्य आहे. त्या राज्यामध्ये विधानसभा सदस्य सर्वाधिक आहे. त्या राज्यातून राज्यसभेवर सर्वाधिक जाता, लोकसभेवर सर्वाधिक जाता. काही आलं तर उत्तर प्रदेश सांगून द्यायचं.
मग किती रे बाळा? उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर 100 आहे. सोपा आहे आकडा लक्षात ठेवायला. उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्य संख्या किती बाळांनो? तर 100 आहे. त्यानंतर बघा, निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला केलेली आहे. 25 जानेवारी. 25 जानेवारी कोणता दिवस बनवला जातो रे? तर राष्ट्रीय मतदार दिन. राष्ट्रीय मतदार दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन. नियंत्रक व महालेखापाल यांचा कार्यकाल किती असतो? 6 वर्षे. नियंत्रक आणि महालेखापाल यांचा कार्यकाल किती रे बाळा? तर 6 वर्षे. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण आहे? नर्गिस दत्त. नर्गिस दत्त कोण आहे? तर राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री या ज्या राज्यसभेमध्ये गेलेली आहे, नर्गिस दत्त. बघा लक्ष द्या. महाधिवक्ता राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपाल यांच्याकडे देतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या लोक आयुक्तांचा कार्यकाल किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो. महाराष्ट्राच्या लोक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतो. राष्ट्रपतींना दरमहा वेतन किती आहे? 5 लाख रुपये. त्यानंतर उपराष्ट्रपती या पदाची तरतूद कोणत्या कलमामध्ये? तर कलम 63 मध्ये. सर्वाधिक विधान परिषद सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे? उत्तर प्रदेश. त्यानंतर उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्य संख्या किती असते? 100. निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? 25 जानेवारी 1950. नियंत्रक व महालेखापाल कार्यकाल किती वर्ष असतो? 6 वर्ष. आणि राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण होती? तर नर्गिस दत्त ह्या होत्या. ओके. पुढे बघा, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य केव्हा स्वीकारलं? तर 26 जानेवारी 1950 ला स्वीकारलेले. आपल्या भारताचं बोधवाक्य काय आहे? आता सांगितल्याप्रमाणे सत्यमेव जयते. हे आपण कधी स्वीकारलंय रे? तर आपण स्वीकारलंय 26 जानेवारीला 1950 रोजी स्वीकार. ओके. भारत हा देश कोणत्या प्रकारचा आहे? आपला भारत हा कोणत्या प्रकारचा देश आहे? तर प्रजासत्ताक आहे आपला. म्हणजे प्रजेने निर्माण केले, लोकांनी चालवलेली लोकशाही ही आपल्या भारताची म्हणजे प्रजासत्ताक आहे. राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करू शकतात? तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने त्यांना अधिकार आहे लोकसभा बरखास्त करायचा. पण कोणाचा सल्ला पाहिजे? तर पंतप्रधान म्हटले की लोकसभा बरखास्त करा तर राष्ट्रपती करू शकतात. त्यासाठी त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे किंवा ते देतात. शांतीचा संदेश कोणत्या रंगातून मिळतो? पांढऱ्या. शांतीचा संदेश कोणत्या रंगातून मिळतो? वाळनो तर पांढरा हा रंग आहे जो शांतीचा संदेश दर्शवतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आपला भारत. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे आपल्या भारताची. हा प्रश्न पेपरला विचारलेला आहे की जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची? भारताची. नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर नायब राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो. राज्यपाल राहू द्या नाही तर नायब राज्यपाल राहू द्या, राष्ट्रपतींकडेच तो राजीनामा देत असतो. त्यानंतर 101वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी. 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? जीएसटी, वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता आहे रे? 22. 22 भाषांना काय तर आपल्या भारतामध्ये मान्यता आहे. घटनात्मकरित्या मान्यता आहे. आणि त्यानंतर परराष्ट्र धोरण कोणत्या सूचीमध्ये? तर केंद्रीय सूचीमध्ये. काय बाळांनो? परराष्ट्र धोरण आहे. परराष्ट्र धोरण कोणत्या सूचीमध्ये? केंद्रीय सूचीमध्ये. राज्याचा शासनाचा प्रमुख कोण असतो रे? तर राज्यपाल असतो. राज्याचा शासनाचा प्रमुख कोण आहे? तर राज्यपाल हा ठरलेला आहे. ओके. आता शेवटचे 10 रिव्हिजन घेऊ आणि मग आपले 50 काय तर पूर्ण झाले. ओके. लक्ष द्या. भारत सरकारने सत्यमेव जयते बोधवाक्य केव्हा स्वीकारले? 26 जानेवारी 1950 ला. त्यानंतर भारत देश कोणत्या प्रकारचा आहे? प्रजासत्ताक आहे आपला देश. त्यानंतर राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करू शकता? पंतप्रधान. शांतीचा संदेश कोणत्या रंगातून मिळतो? पांढऱ्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश कोणता? भारत. नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपतींकडे. 101वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी निगडित आहे? वस्तू व सेवा कर. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता आहे? 22. परराष्ट्र धोरण कोणत्या सूचीमध्ये? केंद्रीय सूची. आणि राज्याचा शासनाचा प्रमुख कोण असतो बाळांनो? तर राज्यपाल असतो. ओके. अशा प्रकारे आपले जे आजचे 50 प्रश्न होते राज्यघटनेचे ते पूर्ण झाले. याच्या नंतरचे खूप महत्वाचे लेक्चर आहे. मी काय केले? 50 महत्वाचे कलम दिले तुम्हाला. आता 50 महत्वाच्या कलमांमधून तुम्हाला पेपरला एका मार्काला एक कलम येणार म्हणजे येणार. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपला काय लपलेलं आहे? तर
1 मार्क लपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला जे आहे आपलं 50 पुढचं त्याच्यामध्ये 1 मार्क आहे. तो सोडायचा नाही. ओके. चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. लवकर पुढील लेक्चरला भेटू. व्यवस्थित अभ्यास करा, डेडिकेशन ठेवा, सातत्य ठेवा. जेव्हा लाईव्ह लेक्चर असतं आपलं तेव्हा लाईव्हचं नोटिफिकेशन पडलं का येत जा. म्हणजे तुमचे काही प्रश्न असेल तर ते मला सोडवता येतील. ओके. चलो. ओके. आता इथंच थांबू आपण. धन्यवाद.